नमस्कार. लंच प्रिपरेशनसाठी मी निमोना बनवला. तर निमोना बनवण्यासाठी अर्धे वाटाणे जे आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे. त्यातच अर्धा टोमॅटो पण वाटून घेणार. त्यात अद्रक, लसूण, मिरची, जिरं, बडीशेप आणि अर्धा कांदा, चिरलेला कांदा अर्धा ठेवायचा, अर्धा वाटून घ्यायचे आणि ही पेस्ट बनवायची. तेलावरती अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट जी आहे ती परतायची. त्यामध्येच कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकायचे आणि नंतर मग जे आपले वाटलेले वाटाणे आहेत ते टाकायचे. छान परतून घ्यायचं. कांदा, टोमॅटो हे टाकून चिरलेलं जे आहे ते पण छान परतायचं. त्यामध्ये हळद, मीठ, त्यानंतर धणे पावडर, गरम मसाला टाकून पुन्हा परतायचं. परतण्याचाच प्रोसेस इथे जास्त आहे. आणि मग त्यामध्ये फ्लावर, बटाटा आणि उरलेले वाटाणे ते टाकून आणि परतून घेऊन आणि त्यामध्ये मग गरजेनुसार पाणी टाकायचं आणि नंतर छान उकळी येऊन द्यायची 10 मिनटं आणि नंतर कोथिंबीर टाकायची. आता हे वांग्याचं भरीत आहे. वांग्याचं भरीत करण्यासाठी वांगी भाजून घेतली, ती साल काढली आणि जे आहे तेलावरती फोडणी दिली. जिरं, मोहरी आणि चिरलेला कांदा जो आहे, टोमॅटो आणि कुटलेला लसूण टाकून त्यामध्ये हळद, त्यानंतर बडीशेप पावडर, धणे पावडर टाकून आणि वांगी जे आहे ते मॅश करून त्यात टाकली आणि मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार आणि छान परतून घ्यायचं आणि लास्टला आपल्याला टाकायचं कोथिंबीर. तर हे आहे भरीत. आणि आता नंतर तुम्हाला दाखवते दुधीचं रायतं. दुधी जो आहे इथे भात तयार झालेला आहे. दुधी जो आहे किसून आणि तो थोडासा आपल्याला स्टीम करायचा आहे, म्हणजे कसं तो नरम होतो. मग दही जो असेल, दहीमध्ये जो आहे हा जो स्टीम केलेला जो आहे, वाफवलेला जो दुधी भोपळ्याचा किस आहे तो टाकायचा आणि मग त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि फोडणीवरती मस्त तुपाची फोडणी दिली. त्यावर जिरं, मोहरी, कढीपत्ता, अद्रकची जे आहे किसलेला अद्रक टाकलेलं आहे आणि मिरची, तर आणि त्यामध्येच कोथिंबीर चिरलेली. तर असं हे मी रायता बनवलेला आहे. तर हा आहे आजचा लंच प्रिपरेशन आणि आजचं लंच आहे हे. कसं वाटलं रेसिपी? आणि मी बाजूलाच भाकरी बनवते आता, म्हणजे मला वाटतं 1.25 तासामध्ये माझं हे लंच कंप्लीट झालं. ओके, तर आता हे झटपट लंच जे आहे, तुम्हाला जर आवडली असेल रेसिपीज तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. घरगुती का स्वस्त रहा.